ह्या लोकांचा जनतेचा खेळ चालू केलाय. आज लहान मुलं असतील त्यांनी बिस्लरी उभा केली. या आजूबाजूच्या परिसरातले एकाची तर सही घेतल्या का विचारा. आम्ही 4 वर्षापासून निवेदन देतोय, पत्रव्यवहार करतोय, येतोय, वारंवार सांगतोय बाबा आता सुधरल मग सुधरल, पण आता अजून आमच्या उरावर डिस्लरी आणून बसवली. काळुंके सर सलग 4 वर्ष झाले आश्वासन देते ते. यावेळेस आता वेळ अशी आली की आम्हाला आंदोलन करावं लागलं इथं. याव करतो त्याव करतो असं काही सुद्धा केलेलं नाही. असं केलं की आम्ही वाचन करतोय त्यासाठी कारखान्या गेट बसणं मॅडमच्या ह्याच्यापर्यंत ऑफिस पर्यंत तुम्ही हे पाणी सोडा. आम्ही सण करतो त्याला होऊ द्या ना थोडा त्रास. राख उडते 3-4 महिने राख बसून एकाचा देखील भागाचा कोंबी नाही. ह्या आजूबाजूच्या जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरवर परिसरामध्ये काही देखील पिकत नाही. तर जो महाराज आहे भिंत मारलेली नाही, 25-30 फुटाची भिंत असेल, त्याच्यापेक्षा त्यांचा बग्याचा डोंगराचा थर 50-60 फूट असतो. मग त्यामुळं सतत बग्यास उडते लोकांच्या डोळ्यात, जेवणामध्ये, पदार्थामध्ये, सगळ्या पाण्यामध्ये, घरादारात राहायची यायची प्यायची सगळ्या लहान मुलांची खूप बिकट अवस्था आहे. दर्शक हो नमस्कार, मी आता पंढरपूर तालुक्यातल्या खर्डे या गावातील सद्गुरू सीताराम महाराज या कारखान्याच्या गेटवरती आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाची कारण आहेत या कारखान्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, शेतीसोबत घरादाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि इथल्या जमिनी या कारखान्यामुळे कुठं नापीक होत चालली अशी परिस्थिती इथल्या आंदोलकाची आहे. खऱ्या अर्थानं हा कारखाना किती दिवसापासून या भागामध्ये चालू असला तरी पण सांडपाणी असेल किंवा इथल्या बग्यास असेल यांची कोणती देखील व्यवस्था केली नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलकांना या ठिकाणी आंदोलन करायची वेळ आली. त्यांच्या नेमक्या परिस्थिती काय आहे, नेमकी भावना काय आहे त्यांची आणि हे आंदोलन करण्यापाठीमागचा त्यांचा हेतू काय जाणून घेऊया. साहेब नमस्ते. नमस्ते. कशासाठी आंदोलन चालू केलंय? आंदोलन आपण कारखान्याचे त्रास होतोय म्हणून चालू केलेलं. मग पहिला मुद्दा म्हणजे त्यांची राख जे पर्यावरणाशी निगडीत नाही जास्त पडते, बगॅस, डिस्लरी प्लांट, त्याच्या दूषित पाण्यामुळे पूर्ण आजूबाजूच्या सगळ्या परिसरातलं विहिरीचं पाणी बिघडलेलं आहे. बर, कारखाना चालून किती वर्ष झाले? कारखाना चालून आज ती 4 वर्ष झाली. बर, मग ही परिस्थिती ह्याच वर्षी तुम्हाला का वाट लागली अशी? हे आम्ही पाठपुरावा जसा कारखाना चालू झाला तसा करतोय, पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. मग हे आम्हाला आंदोलन करायची वेळ त्यामुळे आलेली. मग तुम्ही ह्याची आधी तक्रार दिली, पत्रव्यवहार हो, सगळं पत्रव्यवहार दिला, त्यांच्या चेअरमन मॅडमशी केला होता. काय त्यांच्याकडून रिप्लाय होता? ते म्हणे आश्वासन आम्हाला देत होते पत्र लेखी, पण त्यात त्यांनी काय अंमलबजावणी केलेली नाही. कुठं सोडतील सांडपाणी? हे ह्या रस्त्याने सोडतात पाणी, जिथे त्यांना सोड वाटते त्या ठिकाणी सोडतात ज्या भागात. मग त्याचं प्रक्युलेशन विहिरींला होलांना व्हायला लागले. झाले तशी परिस्थिती? हो, झाले की आता जनावर ते पाणी पित नाहीत, जर पिले तर आजारी पडतात. आणि आपले पाणी प्यायची सोय येते काय? आमची पाणी प्यायची सोय काय नाही, आम्हाला लांबून आणून जायला लागतंय. पण ह्यांनी काय म्हणते आम्ही तुम्हाला पाणी देतो. मग का पाणी देतो तर तुमचं पाणी बिघडलंय, पण तसं म्हटलं तर ते तयार पण होत नाहीत, पाणी बिघडलेलं आहे. मग पाणी बिघडलं नाही तर हे देतात कसं काय आम्हाला वापरायला पाणी? बरोबर. मग बगॅसमुळे काय व्हायला लागले? कशाचा बगॅसचा काय विषय? बगॅसला कोणते नियंत्रण ठेवलेलं नाही त्यांनी. पत्रा जो महाराज आहे भिंत मारलेली नाही, 25-30 फुटाची भिंत असेल, त्याच्यापेक्षा त्यांचा बग्याचा डोंगराचा थर 50-60 फूट असतो. मग त्यामुळं सतत बग्यास उडते लोकांच्या डोळ्यात, जेवणामध्ये, पदार्थामध्ये, सगळ्या पाण्यामध्ये, घरादारात, राहायची यायची प्यायची सगळ्या लहान मुलांची खूप बिकट अवस्था आहे. चेअरमन साहेब ज्या भागामध्ये काम करते त्यांचा स्वभाव मगरूर असा वाटतोय. आता या 3-4 वर्षामध्ये तर तसंच वाटायला लागले, कारण त्यांना आमच्याशी काही देणं घेणं पडलेलं नाही. कारण आमच्या मागण्या त्या पूर्ण करत नाहीत. जे आपल्याला पाहिजे त्या मागण्या ते नको, त्यांना ते पाहिजे तेच देऊन देतात, तेच बोलतात, पण त्या अंमलबजावणी कुठले करत नाही. अंमलबजावणी कुठली करत नाहीत. आबा काय म्हणतील बघूया. आबा नमस्ते. हो नमस्कार. एवढा मोठा कारखाना आहे, शेतकरी ऊस जाते ह्या कारखान्यावरती, मोठ्या मोठ्या भागात ऊस येतात, खोडवा निडवा ऊस कारखाना बघत नाही, ऊस नेतो. कशासाठी आंदोलन चालू केले? आंदोलन केले म्हणजे असं झालंय, त्यांनी बरेच दिवसापासून आज 3-4 वर्ष अमकं करू तमकं करू असं त्यांनी बरेच बोलली, पण त्यातलं 10% देखील त्यांनी काम केलं नाही. जसं बारक्या पोरला गुटी टाकून खेळवते अशा या लोकांनी खेळवलंय. दुसरी गोष्ट, लहान मुलं आहेत, पाण्याचा संपर्क 3-3 किलोमीटरवर नाही पाण्याला यायला लागलंय. आज आम्ही परपंच बघाव का पाणी प्यायच्यासाठी येतो यावं काय मुद्द्याची गोष्ट. राख उडते 3-4 महिने राख बसून एकाचा देखील भागाचा कोंबी नाही. ह्या आजूबाजूच्या जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरवर परिसरामध्ये काही देखील पिकत नाही. दुसरी गोष्ट,
काय त्यासने वारंवार जरी आम्ही काय सांगत आलो थोलंबाड करायचं. हा. त्याच्याजवळ काय आहे, ती जातील बसतील उठतील. आज आमचा 4था ते 5वा दिवस आहे. हा. 24 तास इथं 25 ते 30 पोर बसून आहेत. त्याची खत्तल देखील त्यांनी केली नाही. हा. ही पाणी कुठं पितीत, हा. ही काय करतेत, हा. ही वारं कसलं आहे, हा. ह्याचं काय नाही. ही पंख्याखाली झोपलेत हा. आणि पब्लिक कुठं आहे तुम्ही विचार करा. काय एवढीच माझी इच्छा आहे. त्यांनी सर्व बंदोबस्त करणे हा. हीच माझं सांगण्याचा विषय आहे. स्वभाव मग वाटतं त्यांचा. मगरूरच कसा नुसतं आपलं मी मग एकाच शब्दात सांगितलं हा. ना, गोटी टाकायची लहान मुलं आहे पुढं हा. आणि असं खेळवायचा स्वभाव चालू आहे त्यांचा. आम्हाला मगरूर पेगरूर म्हणा आज एवढी संस्था चालते ती म्हणजे त्यांची कशी भाषा आहे ती त्यासनीच माहिती ना. खेळ चालू केलाय लोकांचा जनतेचा खेळ चालू केलाय. आज लहान मुलं असतील त्यांनी बिस्लरी उभा केली या आजूबाजूच्या परिसरातली एकाची तर सही घेतल्या का विचारा. 100 सह्या त्या 500 सह्या त्या 11 गावाचं काय ठरावायचं पण या 11 माणसं मारायला लागली ह्याचं काय करायचं. हा आता ती बिसरेली टाकली आहे त्या घराचं किती अंतर आहे एवढा बघा तुम्ही जाऊन प्रत्यक्ष. त्याला पण विचार परवानगी घेतली काय नाही त्या शेतकऱ्याला विचारलंच नाही. गावानं ठरावा द्यायचा 4-5 ठरावा द्यायचा. ह्यासने काय कळतंय बसना ती का जायना ती का. जर आमची मुलं लेकरं मिली गेली तर काय करू शकणार. रातचं लाईट नाही. आज ही लहान मुलं बिलं कुठं झोपतात अंगणामध्ये झोपतात का नाही. तुम्हाला आता मी प्रत्यक्ष नेतो. आज त्यांनी काम बंद केलंय त्या चिनवरला दुरळा कमीत कमी 2 किलोमीटर ओढून जातोय. मी वारंवार मी स्वतः सांगितलंय मॅडम त्याच्यावर पट्टी टाका त्याच्यावर काय तर कांबरून घाला. त्यांनी काही देखील केलं नाही. काय म्हणजे लक्ष नाही कोणतं. लक्ष नाही काय आमचंच ऊस घेते त्याचा विषय नाही. आमची बी सोय होती. आम्ही त्याच्याबद्दल त्यासनी दुश्मन म्हणणार नाही पण या जनतेचे जीवन इसकटायला लागले ह्याला काय करायचं. तुमच्या मागणी आता काय आहे हे बंद करायला पाहिजे का काय ह्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे. ह्यांनी ती डिस्लरी एक मेन बंद केली पाहिजे आणि हे सर्व बंदोबस्तानी चाललं पाहिजे. आम्ही बंद करा ही त्यांचा शब्दच नाही. ह्याच्यावरती प्रॉपर उपाययोजना केल्या पाहिजे अशा खरं तर प्रतिक्रिया बघायला मिळत्या. तुम्ही कुठे राहताय. इथं कारखान्या पाठीमागे राहतोय आपलं त्या बग्याच्या बाजूला तिथं आपलं घर आहे. मग ते आपण वारंवार त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथं काहीतरी ह्याची सोय करा. आज 3 वर्ष झालं ते बग्यास असं आमच्या घरात येतं. इथं किती आमचं 20 फुटावर घर आहे. बग्यास पासून किती 20 फुटावर फक्त घर आहे आणि ते सगळं टोटल बघ्यास आमच्या घरादारात आहे. ते राख काय परत तिथे बायोगॅसच्या टाक्या बी आमच्या घरापाशी आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं बाबा आमचं कुठं तर स्थलांतर करा. ह्याच्याकडे बी आमचं दुर्लक्ष त्यांनी ते आमच्याकडे केलं. तर हे सारखंच सांगतोय त्यांना आम्ही पण ते आमच्याकडे काय लक्ष देत नाही. ते काय करायचं शेवटी पर्याय नाही म्हणून आपलं हे उपोषण करायची पाळी आली. 4 दिवसात काय त्यांनी मागणी तुमची एखादी मागणी मान्य केली आहे करू उपाययोजना असं कुठं आश्वासन दिलंय. नाही त्यांनी आश्वासन दिले ते आम्हाला मागण्या मान्य करू म्हणल्या पण ही ठराविक जी 1-2 मागण्या आहेत त्या त्याच्यावर त्यांनी काय अजून म्हणजे प्रतिक्रिया दिल्या नाही त्या. म्हणजे डिस्लरीची का. हा डिस्लरीची एक त्याच्यावर काय त्यांनी अजून म्हणजे मुद्दा म्हणजे त्यांनी स्पष्ट असं काही सांगितलं नाही. मुद्दा स्पष्ट सांगितलं. तुमचं काय नाव. सिद्धेश्वर रामा मासा. तुम्ही कुठे इथं राहता जवळ. मी असा शेतकरी की ह्या कारखान्याच्या तिन्ही बाजूला आहे. बर शेत आहे तुमचं. हा शेत आहे राहायला पण तिथंच आहे. दुसरी गोष्ट ह्यांची अशी पद्धतीने मुरगुरी चालू आहे की आपल्या घरामागून एक रोड जातो. त्या रोडवर ह्यांची वाहनं जातात. रातच्या 12 वाजता आमच्या घरावर उसाच्या मोळ्या पडल्या होत्या आणि उसाच्या मोळ्या पडल्यानंतर ह्यांचा सिक्युरिटी विभाग येऊन तिथं त्यांनी बघितलं होतं. ह्यांनी मॅडमला सांगितलं की म्हणले आम्ही दखल घेतो आम्हाला परत बोलवलं नाही. एक वेळेस आम्ही रोड तो अडवला आणि अडवल्यानंतर ना त्यांनी आतून मार्ग काढला. परत माझ्यावर दबाव टाकला की तुम्ही मॅडमची गाठ घ्या. मला मॅडमची गाठ घ्यायला बोलवलं. मी मॅडमची गाठ घेतली. मॅडमला म्हणलं माझ्याकडून तुम्हाला काय त्रास झाला एवढं सांगा. त्यावेळेस मॅडम म्हणल्या की तुम्ही फक्त वाहनं अडवता हा मुद्दा मानला. मी म्हणलं वाहनं अडवतो हा मुद्दा नाही म्हणलं. तुमची वाहनं जर सगळे अडवली असेल बोला. तिथं डबल वाहन बसत नाही सिंगल वाहन बसतं. एक मार्ग चालू राहू द्या. कारखाना चालू व्हायच्या वेळेस मी आधी सांगितलं होतं. ही प्रतिक्रिया महत्वाची आहे. इथं काळुंके सर देखील आले होते. त्यांनी देखील काय आश्वासन दिलं असं मला वाटतंय. काय बोलले तिथं आले होते. काळुंके सर सलग 4 वर्ष झाले आश्वासन देते ते. यावेळेस आता वेळ अशी आली की आम्हाला आंदोलन करावं लागलं इथं. याव करतो त्याव करतो असं काही सुद्धा केलेलं नाही. आमची शेतकऱ्यावर इथे आसपासच्या परिसर इतकं नरड्यावर आलेलं आहे. असं वाटतं की इथून आता निघून जावं. आमची मुलं बाळा आम्ही घरी ठेवले नाही समस्या बाहेर हॉस्टेलला वगैरे ठेवले. इतकं त्रास होतोय मला स्वतः आता श्वासनाचा त्रास आहे.
कमीत कमी मला महिन्याला नाही ना म्हणलं 1,500-2,000 हजार रुपये खर्च आहे. हवा प्रदूषण, दूषित हवा, बग्यास आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे डिस्लरी. यांनी कोणाची पण परमिशन न घेता, कोणाला काय नाही विचारता स्वतःच मनमानी करून यांनी डिस्लरी चालू केलेलं आहे. आणि म्हणते ते 6 जणांचं सही केले, तसं केले, याव केले, काही सुद्धा केलं नाही. धावायला सगळं तयार नाही ते. डॉक्टर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर, मला पहिल्यांदा सांगा इथली काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची आणि जनावरांची काय परिस्थिती आहे? जनावरांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनावर सांभाळावं का न सांभाळावं अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. आता मी स्वतःच डॉक्टर आहे. मी जातो प्रत्येक गोट्यावर. मला जाणीव आहे त्या गोष्टीची. शेतकरी, मी बी शेतकरीच कुटुंबातला असल्या कारणाचं आणि ह्याच परिसरात माझं पण घर आहे. मला पण त्रास होतो ते होतो, पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बी ह्याचा भरपूर त्रास होतो. जनावरांना डायरियाचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. पाणी पूर्ण ह्या 5 किलोमीटरच्या परिसरातलं पूर्ण दूषित पाणी असल्या कारणामुळं पिण्यायोग्य नाही जनावरांना. त्यामुळं जनावरांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे असं मी म्हणेन. आणि शेतकरी आता दमोदमून काय ठेवणार नाही, खटकाच्याच दावणीला जातील ही जनावरं, अशी परिस्थिती झालेली आहे आता सध्या. तर या कारखान्याच्या ह्या त्रासामुळं आम्हाला तर प्यायला पाणी नाहीच चांगलं, पण जनावरांना सुद्धा मिळत नाही. याची दुर्दैव आहे, एवढं मोठं दुर्दैव आहे. असं दुर्दैव आहे की या ठिकाणी शेटफळ सर्व पाणी प्यायला ह्या ठिकाणचं पाणी घेऊन जात होतं. त्याच ठिकाणी आता प्यायला पाणी जनावरांना नाही, नाही माणसाला पण नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच पद्धतीनं ह्या धुळीचा, ह्या राखेचा, या बग्याचा प्रत्येकाच्या शेतात जर गेला तुम्ही, पिकावर 1-1 इंचाचा थर आलेला आहे. त्यामुळं त्या धुळीमुळं डाळिंब बागाचं तर कळीच निघतच नाही, त्यातनं कळीच निघत नाही. आणि मक्कावर वैरणी पिकावर गेल्यामुळं ती गुराला बाधते. अजून असं पद्धतीनं इतका त्रास आहे. 5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत चालते. आणि हे दूषित पाणी आहे ना, आसपासच्याच रानातनं सोडलं जातं, टँकरनं आसपासच्याच रस्त्याने फिरवलं जातं. त्यामुळं अजून त्याची दुर्गंधी म्हणा, परत घाण म्हणा, डास म्हणा, भयंकर असा त्रास होतोय. आता इथं राहावं का ना राहावं अशी परिस्थिती झाली आहे सध्या. कारखाना चालू होऊन जवळपास 5-6 वर्ष किंवा जास्त कालावधी झाला असेल. ह्याच वर्षी आंदोलन करायचं कारण का आजपर्यंत त्रास झाला नव्हता का? काळुंकी सरावरती राग म्हणून? नाही, ह्यांना आम्ही 4 वर्षापासून निवेदन देतोय, पत्रव्यवहार करतोय, येतोय, वारंवार सांगतोय बाबा आता सुधरल मग सुधरल, पण आता अजून आमच्या उरावर डिस्लरी आणून बसवली आहे. त्या डिस्लरीचा तर अत्यंत दुर्गंध असा थांबुनी असा वास येतोय. आणि दुसरी गोष्ट, या दुर्गंधीमुळे डास वगैरे, आजारी पडण्याचं प्रमाण वगैरे, जनावर म्हणा, माणसं म्हणा, भरपूर प्रमाणात त्रास व्हायला चालू झालाय. त्यामुळे आम्हाला आता ना इलाजास्तव इथं बेमुदत उपोषणाला बसण्याची पाळी आलेली आहे. गावातलं ग्रामपंचायत असतील, सदस्य असतील, बॉडी असतील, राजकारणी ते काय करतील? आता दोन्ही बी ग्रामपंचायत बरखास्त झाली. शेटपळची बी ग्रामपंचायत बरखास्त झालेली आहे, खर्डीची बी ग्रामपंचायत बरखास्त झालेली आहे. तरी पण प्रशासक वगैरे आहेत, तरी कोणी जाणून बुजून कोणी येत नाही इथं. येत नाही. आमदार साहेबांवरती किंवा कोणत्या मोठ्या नेत्यावरती काही शब्द गाठलाय, पाठपुरावा चालू आहे, त्यांच्याबद्दल पोहोचवले आम्ही. त्यांनी दखल घेतो म्हणून सांगितले आम्हाला. आंदोलन किती दिवस राहील अजून? असं जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. ठीक आहे साहेब, आज 4-5 दिवस आंदोलनाचा आहे. अजून किती दिवस चालेल काय सांगता येत नाही. तिथल्या प्रशासनाने किंवा चेअरमन साहेबांनी काय शब्द दिला इथं? साहेब, शब्द तर हे 2023, 24, 25, 26 तोपर्यंत येत आलेत. आमच्याकडे त्यांनी लेखी पत्र दिले. आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन केले की आम्हाला हा त्रास होतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मॅडम कारखाना चालवत असल्यामुळे, एक लेडीज कारखाना चालते, ह्याचा आम्ही रिक्वेस्ट करून, म्हणजे आदर असं असल्यामुळं आम्ही त्यांना विनंती करत होतो. फक्त आम्ही आंदोलन केलं पण एवढं तीव्र नाही. आणि त्यांनी शब्द दिला, आम्हाला वाटलं की ते पाळतील शब्द. नक्कीच आपले जे काही समस्या आहेत, राग, पाणी आणि बग्यास, हे सगळे मिटतील. आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगले की आम्ही यंत्र हा बसवतोय, ते बसवतोय, ते करतोय, अशा सगळ्या गोष्टी आम्ही रिस्पेक्ट करत आलोय. अजूनही त्यांना पुढे करू, पण कधी? कारण ह्यांनी आम्हाला जर ते 2023, 24, 25, आज 26 आला साहेब, 26चा म्हणजे ते डिस्लरी प्रकल्प जो आम्हाला माहिती नाही, ते आम्हाला म्हणजे आम्हाला परिसरात माहित नाही डिस्लरी काय असते काय नाही, तो प्रकल्प सुरू केलाय. त्याच्यानं आता एवढं वास येते साहेब. ह्या साधारण 1 किलोमीटर अंतरावर तुम्ही थांबू शकत नाही, तुम्ही थांबू शकत नाही, तर आम्ही 24 तास तिथं कसं राहायचं? हा विषय. 24 तास कंटिन्यू 24 तास श्वास घेणं अवघड झालं आहे साहेब. आणि माझं मत एवढंच आहे की त्यांनी जे काय केलंय त्याला आमचा विरोध नाही, पण तुम्ही करताना फक्त आम्हाला वेळोवेळी तुम्ही सांगत बसला की ह्या वर्षी हे काम करू, त्या वर्षी ते काम करू, त्या वर्षी ते काम करू. आतापर्यंत आमचा विश्वास उडून गेला साहेब त्यांच्यावरचा. आम्ही विश्वास ठेवला, एक लेडीजचा विश्वास ठेवला, आदर केला, आणि आम्ही अजूनही करू, पण त्यांनी नुसते शब्द देऊन नाही होणार साहेब.
लोकांचं जीवन महत्वाचं आहे साहेब. 4 दिवसात इथं कोणता राजकीय पक्षाचा नेता कोण आमदार खासदार येऊन भेटून गेलं काय झालं? नाही नाही हा. फक्त माननीय सभापती महोदय आले होते तेवढे हा. आणि एवढेच, दुसरं काय नाही. आता खऱ्या अर्थानं कारखाना बंद आहे आता सध्याला. आतली त्यांची यंत्रणा त्यांची ऑफिशियली काम आतमध्ये चालू होती, त्यांचं आतमध्ये काय बंद पडलं नाही असं वाटतं का? त्याच्यामुळे कुठेतरी तुमच्याकडे लक्ष दिलं जात नाही? हो साहेब, तसं आता तसं म्हणावं लागेल साहेब. आज 4 दिवस झालं फॅक्टरी मध्ये पण तिचं कार्यालयीन कामकाज चालू आहे. हा. त्यामुळं आता कसं झालंय, आम्ही जेवढे इथं 25-30 जण बसलो साहेब, आमच्या घरी कोणाची आई आजारी आहे, कोणाचं वडील आजारी आहे, कोणाच्या गाईला पाणी नाही, कोणाचं शेतकरी वर्ग सगळा. सगळा शेतकरी वर्ग साहेब, यात कोणी राजकीय नेता नाही. आणि ह्या एवढे आम्ही सगळेच नाहीत. हे आंदोलनचं आम्हाला माहित सुद्धा नाही साहेब, हा. आंदोलन काय असतंय कसं नसतंय. आम्ही प्रत्येक वर्षी यायचो, मॅडमला विनंती करायचो की मॅडम तुम्ही हे करा ते करा. मॅडम म्हणायचे करतो. आम्ही एकदम अंधविश्वास ठेवला त्यांच्यावर, आंधळेपणाने पूर्ण, की बाबा हे करतील ह्या आशावर आम्ही हे करत आलो. हा. आणि त्यामुळे हे आम्हाला आज इथं बसायची पाळी आली. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं जो पाठीमागं माझ्या ही सगळी लोक दिसते ती ही काय इथं हाऊस म्हणून लोक बसली नाही, ती ह्यांना त्रास होतोय, ह्यांच्याकरता घराचा प्रपंच किंवा इथनं उठायची अक्षरशः यांना वेळ आली आहे. सगळे शेतकरी वर्ग आहे, सगळ्यांना काम आहे ती, तरी देखील आपल्या भविष्य चांगलं व्हावं किंवा भविष्यात आपल्याला इथं चांगलं सोयी सुद्धा मिळावं अशा आशेने करता कारखान्यापुढे इथले लोक बसले ती. आणि खऱ्या अर्थानं कारखान्यामुळे जो इथल्या लोकांना त्रास झालाय किंवा त्रास होतोय त्या अर्थानं तो त्रास आम्हाला झाला नाही पाहिजे यासाठी वारंवार 3 ते 4 वर्ष कारखान्यावरती आंदोलन किंवा कारखान्यावरती पत्रव्यवहार करून त्यांना कोणता न्याय नाही मिळाला, इथल्या लोकांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बसायची वेळ आली. महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण आपण बघितलं तर कारखाने मोठ्या प्रमाणात चालते, तिथल्या जवळ वस्ती देखील आहेत बाकीच्या कारखान्यामध्ये, परंतु त्यांना काही त्रास होत नाही. परंतु या भागामध्ये बघायला गेलं तर डिस्लरी आहे, वेगवेगळे प्रकल्प किंवा त्यांच्या बग्याचा धूळ किंवा इथले राख इथल्या शेतीवरती उडत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. इथल्या प्रशासन असेल, इथल्या चेअरमन मॅडम असतील, स्वतः काळुंके सर असतील, यांनी आंदोलनस्थळी येऊन लवकरात लवकर इथं तोडगा काढणं गरजेचं आहे, नाहीतर हे आंदोलन उग्र रूप घ्यायला सुद्धा मागपुढे बघणार नाही. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, खर्डी.